ते मिसिंग लिंक त्याला प्रायोरिटी ओपन केल्यानंतर ट्रॅफिकच्या जी एक मोठी समस्या आहे ते दूर होतात. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत 5वी क्लासपासून कौशल विकास कार्यक्रम महानगरपालिकेचे शाळेत आधी होते. म्हणजे जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा 5वीपासून कौशल विकासचे कार्यक्रम होतात. त्याच्या 5वीपासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तो कार्यक्रम लागू करणे, ज्याच्यामुळे एक कुशल कामगार किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी लहानपणापासून हे मिळेल. एक मोठा प्रश्न आहे दिव्यांग लोकांचा. महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 2% तरतूद करून त्यांच्यासाठी सुविधा, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आणि मूक बधिर जी मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा मुंबईमध्ये 2-3 आहे, मुंबईच्या बाहेर आहे. या मुलांची संख्या जास्त असताना आमची संकल्पना आहे की प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये एक मूकबधीर शाळा निर्माण करणे. बाकी ट्रॅफिक, पाणी आणि असे सगळे मुद्दे आहेत, पण अपंगांसाठी आपण दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम तयार करणे. वर्किंग वुमेन हॉस्टेल म्हणजे कामकाजी जे महिला आहेत त्या मुंबईमध्ये राहण्यासाठी जे शेअरिंग रूम घेता येते किंवा भाड्याने घरं घेऊन राहत आहे, सॅलरी त्यांची त्याचंच जाते. मग जे वर्किंग वुमेन्स आहेत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने हॉस्टेल निर्माण करणे एक वेगळी संकल्पना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे. बाकी आणखीन गोष्टी अशात आहे, आपण वाचल्यानंतर कळेल. आमचे प्रस्ताव बरेचसे आहेत. आमचे प्रलंबित प्रस्ताव म्हणजे मुंबईमध्ये जे पूर येत आहे त्या पूरवर तोडगा काढण्यासाठी मिठी नदी संपूर्ण जे पवईचे पाणी आहे किंवा संपूर्ण जे पाऊस पडते ते मिठी नदीतून प्रवाह होत आहे. आम्ही एक संकल्पना दिली होती की मिठी नदीचा जे प्रवाह आहे त्याला डायव्हर्ट केला पाहिजे कांजूर रस्त्यानदीकडे आणि मोठे मोठे टँक पवईमध्ये निर्माण केले पाहिजे. ते आम्ही मंजुरी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली. म्हणजे आम्ही प्रशासक असताना जे काही प्रस्ताव आमच्याकडे दिले होते त्याच्या कारवाई सुरू आहे. काही मिसिंग लिंकसाठी झोपडे हटवणे, लिंक करणे तसं आहे, पण संपूर्ण मुंबईमध्ये जर हे केलं तर मला वाटतं ट्रॅफिक कमी होईल. 700 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करू. हे जाहीरनाम्यामध्ये हे लिहिण्यामागचं कारण काय आणि हे तुम्ही कशा पद्धतीनं कराल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, EWS MIG साठी आपण केलेली आहे, पण 700 फुटापर्यंतची घरं याच्यात लोअर इन्कम ग्रुपची लोक राहत आहेत. आपण 500 फुटापर्यंतच्या लोकांना हे माफ केलेलं आहे. मग जे लोअर इन्कम ग्रुपची लोक आहे, लोअर मिडल क्लास आहे, त्यांना का दिलासा मिळू नये त्यासाठी ही घोषणा आम्ही केली आहे. आणि आमच्या सत्तेत सहभाग झाला तर निश्चित रूपाने आम्ही करणार आहोत. नवाबाई, स्मार्ट मीटर तुम्ही समर्थन करताना दिसून येत आहे. स्मार्ट मीटर पाण्याचं जे आहे पाणीच्या स्मार्ट मीटर लावलंच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही विरोध करत नाही. कारण स्मार्ट मीटर राहिला, आज जुनाट जे मीटर आहे ते कुठेही रीडिंग होत नाही. ठिकठिकाणी सोसायटी असतील ज्यांच्याकडे मीटर्स आहे त्याच्या इतके खाली गेलेले आहे आणि पैसे तुम्ही भरा, मीटर तुम्ही खरेदून आणा. आता महानगरपालिकांनी स्वतः मीटर लावले पाहिजे आणि स्मार्ट मीटर राहिलं तर रेटिंग ते मिळत आहे. आता रेटिंग ना घेता बिला पाठवत आहे. कमी पाणी वापरले तरी जास्त पैसे लोकांना भरावं लागत आहे. स्मार्ट मीटर आल्यानंतर जितका पाणी वापरेल तितकं त्यांना बिलं येतील. आज एकही मीटर कुठेही मीटर रेटिंग होत नाही. एकदा रेटिंग झाली की त्या पद्धतीने हे येत राहत आहे. तक्रार करायला गेले तर तुमच्या मीटर खराब बदला, तर 10,000 मीटर आणा, असे बरेचसे काही प्रश्न आहेत. त्यासाठी स्मार्ट मीटरची संकल्पना आम्ही आणली. पानी देखे तो आपके पास काउंटिंग ऑफ नंबर से कितनी दूरी चालियां हैं मुंबई के अंदर और कब तक ये पानी मिलेगा? क्या 5 साल का ये मैनिफेस्टो तो अगले साल लागू होगी 2019 में लागू? नहीं, देखिए ऐसा है कि आज भी आप देखेंगे तो मुंबई शहर में झोपड़पट्टियों में
आज भी लोग मुफ्त में पानी का इस्तेमाल कर रहे हैं। आज भी मुंबई के जो चाली में रहने वाली बिल्डिंग है उसको डायरेक्ट सप्लाई के लिए विदाउट मीटर पानी आज भी मुंबई शहर में है। अगर वो है तो उसको कहीं ना कहीं नियमित रूप से घोषणा करके कि भाई बिना पैसे के पानी पी रहे हैं तो उसको एक मॉनिटरिंग होगा। आज पानी की स्कैरसिटी अलग अलग जगह इसलिए है कि मीटर काउंट करके पानी का प्रोडक्शन किया जाता है। जितने मीटर है उससे 2 गुना ज़्यादा बिना मीटर वाले कनेक्शन हैं। तो जब वो पूरा आंकड़ा सामने आएगा कि भाई माफ पानी मीटर लगेंगे लेकिन वो फ्री जीरो बिल आएगा, कम से कम कितना कंजम्पशन किस विभाग में है ये जब प्रशासन को पता चलेगा तो वाटर स्कैरसिटी जो अलग अलग जगह पे है तो कम से कम 24 घंटा पानी देने की योजना को ढंग से लागू किया जा सकता है। आज भी लोग मुफ्त में पानी पी रहे हैं, आज भी आधा शहर मुफ्त में पानी इस्तेमाल कर रहा है। हमने घोषणा की है लेकिन कोई एक्स्ट्रा उसके अंदर बर्डन पड़ने वाला नहीं है, लेकिन नियोजन के लिए इसका कहीं ना कहीं इस्तेमाल हो। तटकरे साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे। बेसिकली तुमचं बजेट जे 2024-25 किंवा 25-26 अराउंड 74,000 करोड ह्या ज्या सगळ्या जर प्रॉमिसेस तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या असतील तर व्हॉट्स युअर एस्टिमेट ते काय साधारण 1 लाख 1.5 लाख कोटीचं बजेट असेल आणि हाऊ आर यू गोइंग टू मूव्ह अप द रिसोर्सेस जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात राहिलेला आहे तर साधारण त्याची आयडिया देऊ शकाल? कारण तुमचं एक महत्त्वाचं याच्यात मला वाटतं आहे की तुम्ही म्हणताय इथे झोपडपट्टीवाल्यांना मूलभूत सुविधा ते आहेच त्याच्यात, पण मोफत मार्गी आणि विकास सेक्टर आपल्या जर का याच्यामध्ये 50% जर का आता स्लम्समध्ये राहत असतील तर हे करण्यासाठी किती आता तुमचं प्रावधान असेल? व्हॉट विल बी द प्रपोजल फॉर दॅट? याच्या संदर्भात काही सांगू शकाल? नो, He is talking about overall the infrastructure which we have put it in our. बघा असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आजही झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या तिजोरीतून याला पैसे देत आहे आपण। महानगरपालिका पण या झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते, गटारे, पायवाटा हे निर्माण करत आहे, पण 20 मिलमध्ये ही कामं होत आहे। एक ठिकाणी झाली की 2 वर्षानंतर पुढचं कामं होत आहे, 3 वर्षानंतर पुढची कामं होत आहे। त्यामुळे इंटिग्रेटेड ही कामं होत नाही। आमची संकल्पना आहे की एखादी झोपडपट्टी असेल ते इंटिग्रेटेड करून एकदाच सगळं केलं पाहिजे। त्याच्यात आजच्या घडीला मननिसारण वाहिन्या या झोपडपट्ट्यांमध्ये नाही, त्यामुळे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये हे सगळं मल जाते। इंटिग्रेटेड अगर जल इन्फ्रास्ट्रक्चर तयार केली ते आपल्याला प्रदूषणचा प्रश्न पण संपेल, मननिसारण वाहिन्या त्याला जोडण्यात येईल, तो त्याला कनेक्ट होईल। तर मला वाटते एक मोठा प्रश्न जो या झोपडपट्ट्यामधला आहे तो दूर होईल। पैशाच्या बाबतीत आधी पैसे खर्च होत आहे पण प्लॅन करून इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट नाही आहे। नवाबाई तुम्हाला प्रश्न आहे। नवाबाई तुम्ही जाऊन महापालिका निवडणुका लढवताय, भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात जाऊन महापालिका निवडणुका लढवताय। सर्वच विरोधी पक्ष अडाणींच्या विरोधात ही खरं तर महापालिका निवडणूक लढवतात आहेत, कारण की मुंबईमधल्या अनेक प्रॉम जागा ज्या आहेत त्या अडाणींच्या घशात टाकल्या जातात आहेत। त्याबद्दल तुमच्या पक्षाचं मत काय आणि त्या सगळ्या संदर्भात मॅनिफेस्टोमध्ये काहीच नाही आहे सध्या तरी? नाही, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे। महापालिकेच्या जागा धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव मी मंत्री असताना 2002 साली आम्ही तयार केली होती। तटकरे साहेब त्या कॅबिनेटमध्ये होते। ती योजना रखडत गेली। आमच्या सरकार 2014 पर्यंत असताना त्याला एक आपण योजना करायची ठरवल्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला नाही। टेंडर झाले, बिडिंग करण्यात आली आणि एखादी योजना बिडिंग करून कुणाला देण्यात आली असेल तर जे लोक विरोध करताय रात्री त्यांच्याशी फोनवर बोलताय, त्या मतदारसंघाचे आमदार बिमदार त्यांच्याशी संपर्क ठेवताय, ठामपणे भूमिका घेतली पाहिजे। आमची भूमिका स्पष्ट आहे की धारावीचा विकास झाला पाहिजे। प्रत्येक ज्यांची दुकानं आहेत, छोटे छोटे कारखाने आहेत, ज्यांची घरं आहेत, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे ही संकल्पना आमची होती। आम्ही ही संकल्पना मी राज्यमंत्री असताना त्या खात्याचा धारावीच्या जगात एशियातली मोठी झोपडपट्टी आहे, त्याचा पुनर्विकास केला पाहिजे। त्या बाबतीत आम्ही जेव्हा एखादी संकल्पना आणली होती ते कार्यान्वित होत असतील
तर आम्ही अडथळे न निर्माण करता आम्ही या योजनेला समर्थन करत आहोत. पण कुणाला बेघर होऊ देणार नाही, त्याची पण जबाबदारी आम्ही स्वीकारतो. दुकानदार असतील, कारखानेदार असतील, त्यांना पण न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्या अडाणीच्या विरोधात उभा राहू. सर आपके मैनिफेस्टो में भाजप खटकर साहेब सवाल काय आहे? भाजपने नवाब माईचा विरोध केला होता. आता अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर आणि अकोला जिल्ह्यामध्ये MIM बरोबर त्यांनी युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची याच्यावर काय भूमिका? भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरती कोणावरती युती करायला भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. दुसरा मुद्दा आपण नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये म्हणाला. भारतीय जनता पक्षाने त्यांना जे वाटते ती भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक आम्ही भूमिका घेतल्याच्यापासून आमच्या सोबत आहे. सना मलिक, जिशान सिद्दीकी, नवाब मलिक आम्ही सगळेजण महायुतीमध्ये लढत असताना ज्या घड्याच्या चिन्हावरती आम्ही महायुतीमधून राज्यासमोर गेलो, त्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आहे तिघांनी. त्यातलं एक यशस्वी झालं नाही. त्यावेळेला आम्ही महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढली. त्याच्यामुळे टीका टिप्पणी होत असते. त्याच्या पलीकडे जाऊन राज्य देश याचं हित जपत आमचा सहभाग इंडियामधला त्या ठिकाणचा आहे आणि तो राहील. सर आता पुण्यामधली परिस्थिती पाहिली तर अजित पवारांवर जोरदार टीका होती. अजित पवार उत्तर भाजपला देत आहेत. एकंदरीतच आता जी परिस्थिती आहे पुढे राहणार आहे का हा केवळ अभिनय असणार या निवडणुकीत? नाही, निवडणूक ही अभिनयाने लढली जात नाही. अभिनयाचं कौशल्य दाखवत, वाक्कौशल्य दाखवत निवडणूक लढवत जात असते आणि त्याचबरोबर ती विश्वासार्हता पण लागत असते. हा एक भाग. दुसरा भाग असा की राज्यामध्ये ज्या वेळेपासून आघाडी का युतीच्या सरकारची अपरिहार्यता आली त्यावेळेपासूनच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी एकत्रितपणाने लढवलेल्या नाहीत. 99 सालामध्ये 99 ते 2014 राज्यात आम्ही लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होतो. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी परस्परांचे याचं हित जपत आमचा सहभाग इंडियामधला त्या ठिकाणचा आहे आणि तो राहील. सर आता पुण्यामधली परिस्थिती पाहिली तर अजित पवारांवर जोरदार टीका होती. अजित पवार उत्तर भाजपला देत आहेत. एकंदरीतच आता जी परिस्थिती आहे पुढे राहणार आहे का हा केवळ अभिनय असणार या निवडणुकीत? नाही, निवडणूक ही अभिनयाने लढली जात नाही. अभिनयाचं कौशल्य दाखवत, वाक्कौशल्य दाखवत निवडणूक लढवत जात असते आणि त्याचबरोबर ती विश्वासार्हता पण लागत असते. हा एक भाग. दुसरा भाग असा की राज्यामध्ये ज्या वेळेपासून आघाडी का युतीच्या सरकारची अपरिहार्यता आली त्यावेळेपासूनच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी एकत्रितपणाने लढवलेल्या नाहीत. 99 सालामध्ये 99 ते 2014 राज्यात आम्ही लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होतो. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. 14 ते 19 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखाली होतं. त्याला मुंबई महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, त्या निवडणुका सुद्धा एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्या गेल्या. कल्याण डोंबिवलीचं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. अजूनही आपल्यापैकी कोणीतरी ते आठवण्याचा प्रयत्न करा तरी त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार टिकलं. आता जी टीका टिप्पणी होते आहे, एकतर स्वतंत्रपणाने निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना एक स्ट्रॅटेजी मांडली गेली. ती मुख्यमंत्र्यांनी मांडली पुण्याला. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत. दोन्ही एकत्रितपणाने लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल. ही एक स्ट्रॅटेजिकल भूमिका मांडून आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका त्या ठिकाणी लढतो. त्या निवडणुकीमध्ये कुठेही कटुता होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी असं महायुतीमध्ये ठरलं. दुर्दैवाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी खूप टोकाची भूमिका झाली. पण नंतर निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेला ते सगळंच ऑलवेज झालेलं पाहायला मिळालं. तसंच आता 14 तारखेला 15 तारखेला मतदान आहे.
16 तारखेला 15ला मतदान आहे, 16ला निकाल आहे, 17ला तोडगे होऊन आम्ही सगळेजण एकमेकाला भेटू. पण सुनील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन, मी प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाण असे सगळे एकत्रित बोलून तिळगुळ देऊ एकमेकाला. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की हे सगळं मैत्रीपूर्ण होऊ शकतं, कुठलं अभिनिवेश नाही, लोकल लेवलच्या सगळ्यांनी हे केलेलं आहे, नंतर कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये ठरलेलं होतं, कटुता नाही. पण ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत, अजित पवार इज बिंग आयसोलेटेड, ही इज बिंग टार्गेटेड, ही इज बिंग कॉर्नर्ड, त्यांना सांगण्यात येतं की अजूनही इरिगेशनच्या स्कॅम मधली जी काय कोर्टाची केस आहे विच इज स्टील अलाइव्ह, मागची जर पेजेस काढून आली तर इट विल बी क्वाईट डिफिकल्ट. ही कुठली वक्तव्य बघता तुम्ही जे म्हणता ना सगळं मैत्रीपूर्ण आहे, असे होतच असतात ठिकाणी. एक असं आहे की परवाच उपमुख्यमंत्री अजितदादा रायगड दौऱ्यावरती होते. तिथून आम्ही मुंबईमध्ये पार्टी ऑफिसमध्ये बसलो, माझी त्यांची चर्चा झाली. रात्री काल माननीय मुख्यमंत्री महोदयांजवळ मी संवाद केला. आज मी बावनकुळे साहेबांच्या जवळ सुद्धा बोललो, पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जवळ सुद्धा बोललो. आणि त्याच्यामुळे जी वक्तव्य झालेली आहे ते काही नाकारत नाही, पण त्या बाबतीमध्ये अधिक समज गैरसमज होऊ नये, कटुता वाढू नये म्हणूनच मी या तिन्ही नेत्यांशी संपर्क केलेला आहे. त्यामुळे ती कटुता अधिक वाढणार नाही याची पूर्णपणाची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. मी स्वतःच तिन्ही नेत्यांशी बोललो. दादांजवळ माझं दोनदा बोलणं झालं, बावनकुळे साहेबांजवळ दोनदा झालं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ झालं. त्यामुळे ठीक आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते बोलणं गेलं, मी नाकारत नाही, पण आता त्याची दुरुस्ती होणार नाही. आय एम कॉन्फिडंट अबाउट दॅट. जाहीरनाम्यामध्ये कोस्टल रोडचा उल्लेख आहे. कोस्टल रोडचं श्रेय यापूर्वी उद्धव ठाकरे घेत आहेत आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस घेत आहेत. दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही काळामध्ये अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीचं कुठलं म्हणणं आहे, उद्धव ठाकरेंच्या काळात कोस्टल रोड झाला की देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला? तर एक असं आहे की कसं बघितलं तर आम्ही सरकारमध्ये असताना, मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना MOTP आणि MOE ऑफिसचं बिल मांडलं. आता जो सी लिंक झाला अटल सेतू त्यावेळेला मांडलं, तर त्याचं टेंडरही विलासराव असताना निघालं. अंबानी बंधू त्यावेळेला विभागले गेले होते. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली, प्रलंबित राहिलं, तर ते काम त्यावेळेला सुरू झालं असतं. कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा महापालिकेने त्यावेळेला पुढाकार घेतला असेल. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अगोदर होतं मला माहिती आहे. त्यानंतर मग भारत सरकारची परवानगी होताना अनेक अडचणी होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांची परवानगी मिळवणं आणि त्याच्यातून त्या कामाला गती मिळणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहेच. कारण एखाद्या गोष्टीचा मोठा प्रकल्प आपण ज्याला करत असतो त्यावेळेला CRZ आणि इतर जे काही वातावरणीय बदलाच्या निर्मितीने जी काही परवानगी त्या ठिकाणी अपेक्षित असते त्याला वेळेत विलंब होत असताना कोणाच्या तरी पाठपुरावाची गरज असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही तेव्हा नियोजित केला. त्याच्यानंतर तिथला प्रकल्पग्रस्त त्यांना किती मागणीचा द्यायचा आम्ही काही मध्ये, कारण तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे, खारघरच्या परिसरामध्ये आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याचाही सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये पाठपुरावा करत आलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या सगळ्या परवानगी त्या ठिकाणी आल्या. हे शेवटी संयुक्त सगळ्याचं श्रेय आहे. सर, आपके मैनिफेस्टो में 2 चीज़ें लिखी हुई है कि प्रदूषण नियंत्रण के लिए इलेक्ट्रिक बस और CNG वाहन को प्रोत्साहन दिया जाएगा, लेकिन अभी इसमें एक भी इलेक्ट्रिक व्हीकल का उल्लेख नहीं है. दूसरी चीज़ लिखी हुई है क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना. तो सर, इसके बारे में आप थोड़ा विस्तार से बताना चाहेंगे. और इसके साथ साथ ये भी लिखा हुआ है कि हवा गुणवत्ता मॉनिटरिंग सिस्टम बिठाई जाएगी. फिलहाल मुंबई का AQI 256 के ऊपर है, सामने की बिल्डिंग्स भी नहीं दिख रही है. क्या मुंबई दिल्ली बनने की कगार पर है? तो आपका रोड प्लान क्या है सर? देखिए, ऐसा है, सबसे बड़ा धूल मुक्त मुंबई बनाने का कार्यक्रम है. धूल मुक्त मुंबई का आज जो सफाई कामगार है मुंबई शहर में कचरा ऊपर से उठा लेते. जो ब्रशिंग करने का पहले जो मुंबई शहर में काम था, रास्ते धोने का मुंबई शहर में जो काम था, आज पूरी तरह से धूल मुक्त मुंबई का जो कार्यक्रम आज से 50 साल पहले जिस तरह से महानगर पालिका कार्यक्रम चीज़ों को करती थी, आज वैसा नहीं है. लेकिन इतना मैन पावर भी नहीं है. पहले मुंबई छोटी थी, आज मुंबई का विस्तार 20 गुना बड़ा हो गया. तो जो भी नई टेक्नोलॉजी है उसके जरिए सारी जो मशीनरीज है उसको लाना
और डस्ट फ्री सिटी बनाने को प्रायोरिटी हम लोग निश्चित रूप से देंगे, ताकि मुंबई का जो भी प्रदूषण है वो कम। सर आपने आंसर नहीं दिया मेरा। क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना क्या है? क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना क्या है सर? क्लाइमेट का मतलब ये है कि मुंबई शहर का जो भी, चाहे वाटर लॉगिंग का प्रॉब्लम हो, चाहे पॉल्यूशन का प्रॉब्लम हो, अलग अलग चीज़ें हैं जिसकी वजह से मुंबई शहर में बड़ी समस्या निर्माण हो रही है। सर पर ये आपने योजना बनाई है, इसमें आप करेंगे क्या? क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना पॉल्यूशन नियंत्रण के लिए आपके मैनिफेस्टो में लिखा हुआ है, पर उस पर एलाबरेशन नहीं है कि आप कैसे इम्प्लीमेंट करेंगे। तो डस्ट फ्री मुंबई होगी तो पॉल्यूशन कंट्रोल होगा। आज आपने कहा कि मुंबई शहर में विजिबिलिटी एकदम खत्म हो गई है, तो जब हम डस्ट फ्री सिटी बनाएंगे तो ये सारी चीज़ें पॉल्यूशन कंट्रोल होगा। जहाँ तक स्ट्रॉन्ग वाटर का प्रॉब्लम है, आज जो सबसे ज़्यादा आप शहर देखोगे तो बारिश में डूब जाता है, तो उसके भी ढंग से प्लानिंग करनी चाहिए। तो हर चीज़ों का जब इंटीग्रेटेड प्रोग्राम होगा, मीठी नदी का डाइवर्जन की हमने बात की है, जब ये सब चीज़ें इंटीग्रेटेड होगी तब जाके मुंबई का जो भी परिस्थितियाँ वो बदलेगी। यही कार्यक्रम है। त्याचा एक मला प्रश्न आहे की मयूर सोनवणे संभाजीनगरचा आपला कॅन्डिडेट आहे। मयूर सोनवणे संभाजीनगरचा राष्ट्रवादीचा नगरसेवक पदाचा उमेदवार आहे। त्याचं घर रात्री काल जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। एका साईडला एवढं मोठं स्वरूपात गुन्हेगारीचं याची काही कल्पना आपणास आहे का? आणि दुसरा मुद्दा मला नवाब मलिकांना विचारायचा आहे की आता काही वेळांपूर्वी अमित साटम यांनी एक प्रेस घेतली, त्या प्रेसमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की मालवणी शिवाजी महापूर या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम, कुर्ला या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समुदायाचे अनेक घुसखोरी वाढलेले आहेत आणि हे सगळे बांगलादेशी आहेत आणि हे मुद्दामून करण्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान वाढवणं आणि मतदारांची संख्या वाढवणं हा अजेंडा दिसून येतो। एक संभाजीनगरची घटना, कारण मी आज रायगडमधून आता आलो, त्याच्या आधी लोकसभेचा कार्यक्रमातून विचारलं त्यामुळे मला माहीत नाही, पण मी उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे। आता आपली पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर मी नक्की माहिती घेईन आणि जे काही झालं असेल त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करेन। अमित साटम जी यांचा आरोप आहे की घुसखोरी मुंबईमध्ये झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्रालय, राज्य गृहमंत्रालय याच्यावर काम करत आहे। हे बांगलादेशीच्या नावाखाली लोकांच्या त्रास देण्याचा कार्यक्रम जर त्यांच्या असेल तर त्यांच्या बाबतीत आम्हाला खूप बोलायचं नाही। कुर्ला असतील, मालवणी असतील किंवा जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या आहे ते सगळे बांगलादेशी जे बोलत आहे, मला वाटते लोकांची दिशाभूल करण्यासाठी या प्रकारचा हे कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। या बांगलादेशी घुसखोरांबाबत गेली 50 वर्ष या मुंबईमध्ये पोलीस खाता आयडेंटिफिकेशन करतो, कोर्टासमोर त्यांना हजर करतो। काही पश्चिम बंगालची लोक असत आहेत, त्यांचे पुरावे मागून घेत आहे, मग कोर्टाच्या ऑर्डर घेऊन त्याला या देशातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम आजपासून नाही, गेली 50 वर्ष सुरू आहे। पण बांगलादेशी दिवाळून करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना, ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे, त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे। या मुंबईमध्ये जे कोणी आहे ते सगळे मुंबईकर आहे, भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा हे नवीन एजेंडा नाही। ते गेली 30-40 वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले। अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका, म्हणजे त्यांनी समस्या सोडवण्याबाबत जे बांगलादेशचे लोक इथे येत आहेत त्यांना वर्क परमिट दे असा एक तोडगा काढण्याचा कार्यक्रम भाजपने तयार केला होता। पण अमित साटमला मुंबईची माहिती कमी आहे, कारण आता ते 2-3 टर्मचे आमदार जरी असतील मुंबईमध्ये, मला वाटतं 20 वर्षापूर्वी इथे आले। मुंबई काय आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये 60,000 मुस्लिम मतदार आहेत, त्याच्या बाबतीत का उल्लेख करत नाही? त्यांच्या घरी जाऊन ते खाताय, हात जोडताय, बसताय, मिटक्या मारताय, तर अंधेरीचा पण उल्लेख करा ना, जुगलीचा। सर मग राज्याचे गृहमंत्री एक मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिकेचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढत असताना मी या ठिकाणी प्रकाशित केला। वेळोवेळी वेगवेगळी टीका टिप्पणी चालू राहील, वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतील,
त्या वेळेला त्या संदर्भातला खुलासा आमचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही नक्की त्या ठिकाणी मांडू. आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद.